हो, नमस्कार. पवार माधवी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी ब्रोकोली आणि काजूची भाजी करणार आहे. ते तुम्हाला मी दाखवते. बघा, मी कढई गरम करायला ठेवली आहे. कांदा चॉपर झाला आहे आणि कांदा टॅमॅटो चॉपर केला आहे. टॅमॅटो लाल नाही आहे, थोडा पांढरा आहे. म्हणजे कच्ची कच्ची टमाटे आहेत. बघा, ही ब्रोकोली मी उकडवायला टाकले. तिला मी आता गॅस बंद करते. गाळून घ्यायचे आपल्याला ती भाजी. हे बघा, त्याच्यामध्ये मी तेल टाकते 2 पळी तेल. 2 ते 3 पळी तेल टाकायचं. तेल जास्त टाकल्याशिवाय चव येत नाही जेवणाला. त्याच्यामध्ये मी टाकते थोडी मोहरी तडतडायला. आणि ह्या चमच्याने आपल्याला गाळून काढायचं आहे. ब्रोकोलीचं पाणी नाही घालायचं, कारण त्याचं वास येतो ना. आणि त्याची मी तोडून किती एकदम फुल घेतलं आहे ब्रोकोलीचा. एक वाटी काजू, 1 वाटी बटाटा आणि 1 वाटी ब्रोकोली आणि कांदा टॅमॅटो. थोडंसं त्याच्यात जिरं टाकूया. थोडंसं टाकतं चिमूटभर. त्याच्यामध्ये मी टाकते कांदा. पाणी टाकायचं. ते कांद्याचं भांडं धुवून घेऊया. तेच टाकायचं आहे आपल्याला. हा चमचा पण भाजीला वापरूया. आपण 1 चम्मच मीठ टाकणार आहोत आणि थोडासा चिमूटभर. कांदा शिजायसाठी लवकर. हे बघा, कांदा शिजवतो त्याला छान लाल झालं की आपण त्याच्यामध्ये ही सगळी भाजी टाकायची आहे. आता झारा घेतला मी. अशा याच्यामध्ये मी तो फूल घेतला आहे. शिजला आहे तो फूल, पण त्याचा तो वास नको नाही यायला, म्हणून मी हे करते, उकडवून घेतलं आहे. थोडंसं लाल होऊ द्या कांदा. त्याच्यामध्ये टाकते मी आलं लसूण पेस्ट. ही सगळी टाकते. 2 चमचे आहेत. कालची राहिली होती ती टाकून घेते. जास्त दिवस ठेवायचं नाही. 1 ते 2 दिवस ठीक आहे, नाही तर ते आंबट होते. जास्त दिवस म्हणजे 8 दिवस जरी ठेवलात ना की थोडा तिचा आंबट वास येतो. म्हणून ते रात्रीची होती, सकाळी नाही वापरले. त्याच्यामध्ये आपण टाकणार 1 चम्मच लाल मसाला. त्याच्यामध्ये टाकते पाव चमचा हळद. अजून थोडंसं टाकते मी लाल मसाला. हे सगळे मसाले भाजून घेते. मसाले चांगले छान भाजलेत. आपण याचं पाणी पण घेणार आहे धुवून. आलं लसूणची वाटी. हे बघा, वाटीभर मी ओले काजू. मी ते कसे सोलले, कसं कापलं तेही तुम्हाला दाखवेल. ह्याच्यासोबतच येईल. आणि मग आज याची भाजी अजून वाटीभर आहेत. जास्त खायचे नाही, ते गरम असतात. आणि बटाटा, काजू अजून म्हणजे 2 वाटी काजू मिळाले आम्हाला. तेवढ्या बिया आणल्या होत्या त्याचं. आम्ही गावावरून आणले होते. ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि मग ब्रोकोली टाकेन.
लगेच हाताला चीक येतो त्या ह्याचं काजूचा. माझ्या हाताला तर काही मेहंदीच लागले. हे बघा गुलगुलीत झालेत हात, चिरलेत ना काजू. काजूच्या बिया चिरल्यात. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणारच ब्रोकोली. ही बघा मी छानशी उकडवून घेतले. हे बघ आता त्याच्यामध्ये मी सोडते. हे सगळं पाणी ना फ्लावरसारखा वहीच वास येतो, म्हणून मी आधी उकडवून घेतले. आम्ही फ्लावर पण असं उकडवून घेतो, त्याचं पाणी टाकून देतो. मग धुवून पण निघते ना असं गरम पाण्यात. आणि फ्लावर जर नाहीच कधी उकडलं ना तर मग गरम पाण्यामध्ये धुवून काढतो त्याला हळद टाकून. हे बघा आता थोडं याच्यात मी पाणी घालते आणि शिजायला टाकते. जास्तचं पाणी का घालते म्हणजे बटाटा लवकर शिजेल. मग थोडं थोडं पाणी वाढवायला लागणार नाही त्याला. शिजल्यावर दाखवते पूर्ण झाल्यावर. आणि मस्त आटवायची आपल्याला भाजी ती छान. बघा पाणी आटत आलं आहे भाजीचं. अजून बटाटा शिजायचं बाकी आहे, तर म्हणून पाणी मी जास्त घातलं होतं. म्हणून जरा बटाटा शिजायला पाणी जास्तच घातलं पाहिजे होतं भाजीत. ओले काजू आहेत ना, ओले काजू पटकन शिजतात, सुके नाहीत भिजवलेले, ओले काजूचे आहेत. तर हे काजू शिजलं छान. गरम आहे, फुटत नाही, हातातून सटकेल. बघा कसं भाजीला कड येतं मस्त. काय असतं एक नवीन काहीतरी भाजी करायची. कारण की काजू बटाटा हा एकच आहे. आपण एक ओल्या काजूची आणि सुक्या काजूची वेगळी भाजी करतो. सुकवलेले काजू आणतो, त्यावर भिजवतो त्यांना, मग शिजवतो. म्हणजे थोडे कडक लागतात, हे थोडे नरम लागतात खायला. पण हे ओले काजू आहेत. आम्ही ओले काजू बियांचे काजू काढलेले आहेत, गर काढले त्याचे चिरून. आणि शेप पण मस्त आले ते ना. आणि आता मी ब्रोकोलीमध्ये बनवले एक काहीतरी नवीन आयडिया, की आपली मुलं खातील. आम्हाला काल तो ब्रोकोली मटणामध्ये टाकायचं होतं, पण मी आज बटाट्याच्या आणि काजूच्या भाजीत टाकले. तर बघा तुम्हालाही आवडेल, तुम्हीही करा अशी नवीन नवीन भाजी छान छान आणि खा मस्त. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी टेस्ट लागते. करून बघा, खाऊन बघा, मग मला कमेंट करून सांगा. आणि अजून अजून नवीन नवीन काय हवं तरी ते सांगा, मी दाखवेन तुम्हाला. आम्ही कुड्याची भाजी आणली होती, पण ती खूप कमी होती, त्याच्यामुळं ते दाखवता नाही आलं. आम्ही दुपारी आल्याच बनवली ती भाजी मी. तर गरम गरम भातासोबत खायला खूप छान लागली. तर तुम्ही पण असे कोकणातले असताल तर सांगा मला, आम्ही पण अशी भाजी करतो. किंवा काही वेगळं असेल तरी सांगा कमेंट करून. काहीतरी नवीन बदल आहे ना. आणि अशी भाजी करायची छान आणि खायचं. आपली मुलं खात नाहीत ना, मग काहीतरी एक नवीन पदार्थ करायचा आणि द्यायचं त्यांना खायला. तुमची पण मुलं खात नसतील ना, तर तुमच्या मुलांनाही असंच करून द्या, नक्की आवडेल त्यांना. आणि खात राहा, मस्त राहा. आता पण दाखवते मी तुम्हाला भाजीला कसं कड येतो आहे. हे बघा, अजून थोडं पाणी आपल्याला आटवायचं आहे. जेवढं पाणी आटेल ना तेवढी भाजी चांगली राहते. आणि जेवढं सुकं करू ना आपण ह्याच्यावरती तेलावरती, तेवढी टेस्ट चांगली लागते. आणि हे पाणी असलं ना, भाजी एकीकडे पाणी एकीकडे होतं, आबडधबड भाजी होते. त्याच्यामुळे एकदम छानचं शिजवायचं. थंडपणी जरा वेळ गेला तरी चालेल, पण मस्त शिजवायचं. आणि मग पाणी थोडं आटलं की त्याची चवही चांगली लागते. त्याचा अर्क सगळं उतरलं पाहिजे भाजीमध्ये. बटाट्याचा काजूचा एक जीव झालं पाहिजे भाजीचं, की मग ती चव चांगली लागते. कधीही करा तुम्ही. डब्यामध्ये काय घेऊन गेलात सकाळी मॉर्निंगला तरीसुद्धा भाजी आटवल्याशिवाय नेऊ नका. पाणी न्यायचं नाही. आणि भाजी शिजवायची, त्या भाजीला ना ग्रेव्ही आली पाहिजे त्या भाजीच्याच पाण्याची, अशी शिजवायची भाजी छानची. आता ही अजून आटली नाहीत की मग बघूया कशी छान होईल भाजी. बघा कशी भाजी छान झाली. तुम्ही पण करा, तुम्ही पण खा, मस्त राहा. बाय बाय.